सध्या पाणी प्रश्न पेटला असून मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव तंत्र चालू आहे। नगर नाशिकच्या धरणातील पाणी आमच्या हक्काचे असल्याचा सूर येत आहे। यावर कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांनी या मागणीवर खरपूस समाचार घेतला असून आमदार आशुतोष काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये असे म्हटले आहे की नगर नाशिकच्या धरणाची निर्मिती ही आमच्यासाठी केली आहे। नगर नाशिकच्या धरणावर इतर कोणाचाही हक्क नसून त्या धरणावर केवळ नगर नाशिकचाच हक्क आहे। त्यामुळे इतरांनी हक्क बजावू नये। मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणी जाऊ देणार नाही। जायकवाडीला पाणी सोडण्यासाठी आमचा सतत विरोध आहे। जायकवाडीला पाणी सोडल्यास माननीय कोर्टाचा अवमान होणार आहे। कोर्टाचा अवमान होऊ नये, पाणी खाली सोडू नये। त्यांना पाणी हे पिण्यासाठी नसून केवळ शेती आणि औद्योगिकरणासाठी लागत असल्याचे हे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी आवर्जून सांगितले आहे। झाली सुप्रीम कोर्टामध्ये याच्यामध्ये कोर्टाने असं कुठेही म्हटलेलं नाही का तुम्ही पाणी सोडू शकता आणि असंही म्हटलेलं नाही का पाणी सोडण्यासाठी स्थगिती दिलेली आहे। त्याच्यामुळे याचा सुईनी अर्थ काही लोक त्या ठिकाणी काढताय। तर माझी सर्वांना विनंती राहील, याच्यामध्ये शासनाचे अधिकारी असतील किंवा आपले काही मीडिया पर्सन असतील, या सर्वांना माझी विनंती असेल का आपण त्याचा वेगळा अर्थ काही काढू नये। याच्यामध्ये शासनाला किंवा कोर्टाने तिथं पिटिशनरला हे सांगितलं का आपण पहिले हायकोर्टाकडे गेलेला आहात का, हायकोर्टामध्ये कुठली याचिका दाखल केलेली आहे का, आणि जर कोर्टाने एक आदेश आपल्याला दिलाय तर त्याचा अवमान झालेला, तर अवमान याचिका त्या ठिकाणी दाखल झालेली आहे का, अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले। आणि पुढची तारीख 12 डिसेंबर म्हणजे तोंडी 6 म्हटले होते ते, परंतु ज्यावेळेस ऑर्डर आली त्याच्यामध्ये 12 डिसेंबर अशी तारीख आलेली। आता ते सुप्रीम कोर्टाच्या याचिकेची ती तारीख आहे। त्याच्या अगोदर आपली जी काही PIL हायकोर्टामध्ये आहे त्याची तारीख 5 डिसेंबरला आहे। अजून जी काही अवमान याचिका दाखल केलेली त्याची तारीख अद्यापपर्यंत मिळालेली नाही। आता सुट्टीचा कालावधी चालू आहे, जसं संपेल तसं आपण प्रयत्न करणार आहे कारण लवकरात लवकर त्याची पण तारीख मिळावी। परंतु जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही किंवा सुनावणीमध्ये जे काही तिथे चर्चा होता याच्यावरनं वेगवेगळे अर्थ काढले जातात। शासनामध्ये असलेले प्रतिनिधी असतील सर्व याच्यामधून चुकीचा अर्थ काढून हा निर्णय घेण्याचं काम कोणी करू नये, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करेल। एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगायचं होतं। याच्यावर आपल्याला काही विचारायचं आपण विचारू शकता। दादा, मराठवाड्याला पाण्याची निश्चित गरज आहे का, त्याच्यावर काय? मुळामध्ये हा जो काही प्रश्न आहे हा पिण्याच्या पाण्यासाठी तर नाहीच आहे। पिण्यासाठी भरपूर तिथे पाणी उपलब्ध आहे धरणामध्ये, आणि गरज पडली तर डेड स्टोरेज मधूनही पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करू शकता। हा सगळा जो काही विषय आहे हा शेतीच्या पाण्यासाठी औद्योगिकरणासाठी त्या ठिकाणी गरज आहे। परंतु आता जर परिस्थिती बघितली नगर नाशिकमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अनेक लाभ क्षेत्र आहे। या सर्व लाभ क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं दुष्काळीच्या यादीमध्ये बहुतांशी मंडळ त्या ठिकाणी बसलेले, आणि म्हणून इथं खरं गरज आहे शेतीच्या पाण्यासाठी। खाली ठीक आहे पाणी थोडं कमी आहे, पण काटकसरीने वापर केला तर शेतीचं पण रोटेशन त्या ठिकाणी होऊ शकतं। औद्योगिकरणासाठी पण तिथे पाणी गरज आहे, वरती गरज आहे। त्याच्यामुळं हा वाद पिण्याचा मुळातच नाहीये। जो काही असा काय म्हणता का चित्र उभं करण्यात येतं का मराठवाडा दुष्काळी आहे, परंतु मराठवाड्यामध्ये दुष्काळ नाहीये। तिथे योग्य नियोजन करण्याची गरज आहे। तर त्या पद्धतीने जर केलं तर निश्चितपणे त्यांना पाणी पुरू शकतं। जे काही आत्तापर्यंत कोर्टाचा अवमान होईल याची भीती दाखवून मराठवाड्यातील काही कार्यकर्ते असतील यांनी या कायद्याचा गैरवापर केला, तर त्याचा गैरवापर आता या ठिकाणी थांबणार आहे। थांबण्याचा आमचा प्रयत्न आहे, आणि म्हणून अधिकाऱ्यांनी पण याच्यामध्ये खोलामध्ये विचार करण्याची गरज आहे। खरं गरज आहे का, कारण की ऑर्डरमध्ये लिहिलेलं दुष्काळ असेल तरच याचा विचार व्हावा। दुष्काळ कुठल्या प्रकारचा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे का, शेतीचं मिनिमम काही चारा पिकं असतील, अन्नधान्याचं हे असतील, हे करता येणं शक्य आहे का, तर ते शक्य आहे। आता प्रत्येकाला जर ऊस करायचा आहे तर मग पाणी काय पुरणार नाही।
इथले कारखाने असतील, इथल्या लाभ क्षेत्रामध्ये ऊस 100पेक्षा जास्त वर्षापासून होते. तिथं आता ऊस नव्याने ज्यावेळेस धरण झालं किंवा लाभ क्षेत्र झालं त्यावेळेस तिथं चालू झालं, परंतु ऊस तिकडंही होतोय, ऊस इकडं पहिल्यापासून होतंय. खरी गरज आपल्याला आहे, कारण आपले कारखाने जुने आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये देखील विचार झाला पाहिजे. तर हा सगळा विषय याच्यातून वेगळा वेगळा अर्थ काढला जातोय. हे सर्वांनी थांबावं आणि पाणी खाली सोडू नये अशी शासनाला माझी मागणी आहे. सध्या पाणी सोडण्यास मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुर्तास स्थगिती देण्यात आली. केवळ त्यामुळे हे कारण आहे की कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत संभ्रमावस्था असल्यामुळे असं काही पत्र लिहिलंय, काय वाटतंय तुम्हाला? मी आता ते काय पत्र लिहिलेलं आहे मराठा आरक्षणावरचं, हे मी काय वाचलेलं नाही. मी आता बातम्यांमधूनच पाहिलं. ते आपले जे पत्रकार आहेत त्यांनी तेच सांगितलं. त्याचं कारण मला नाही कल्पना, पण जे सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली त्याच्यामध्ये असं कुठेही स्पष्ट म्हटलेलं नाही. त्याच्यामुळं ते मी तेच सांगतोय का याचा ज्याला जसा पाहिजे तसा अर्थ काढतोय आणि मुक्त याच्यामध्ये ते बोलताय, म्हणजे पब्लिकमध्ये आपल्याकडनं ते बोललं जातंय. तर मग त्याचा अर्थ कोणी काय काढावा याला मी तर काही हे करू शकत नाही, पण माझी विनंती राहील का नीट माहिती घेऊन मग आपण भाष्य केलं पाहिजे. नीट माहिती घेऊन मग त्याचा काय आदेश असेल तो केला पाहिजे. याच्यामध्ये मुळामध्ये कोर्टाने स्पेसिफिकली सांगितलेलं आहे आढावा घ्या आणि मग गरज पडली तर सोडा. इथं आढावा कुठेही घेतलेला नाही. दुष्काळ आहे का नाही हे काही बघितलेलं नाही. मुळामध्ये आता दुष्काळाची यादी झाली, त्याच्यामध्ये किती नगर नाशिकचे मंडळ आलेले, तालुके आलेले हे बघणं गरजेचं होतं. तसं नाही, काही न बघता हे परस्पर आदेश होत आहे किंवा जो तो या गोष्टींवर पब्लिकली बोलतोय, तर ते थांबलं पाहिजे. मराठवाड्याच्या नेत्यांना काय आवाहन करणार आपण? मराठवाड्याच्या नेत्यांना हेच आवाहन करतो का मराठवाड्याच्या नेत्यांना हेच आव्हान आहे का आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचं योग्य नियोजन करा. प्रत्येक जण जे सांगतंय का हे आमचं हक्काचं पाणी आहे, हक्काचं पाणी मुळातच नाही आहे. हे जे धरणवरचे झाले नगर नाशिकचे, या धरणांच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं आहे का हे कुठल्या लाभ क्षेत्रासाठी बनवले गेलेले. ज्यावेळेस खालच्या धरणांचे रिपोर्ट झालेले त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलं आहे का वरतून किती पाणी येणार आहे. त्याच्यामुळे हक्काचं बिक्काचं काही नाही आहे. हे पाणी जे काही उपलब्ध आहे ते तुम्ही योग्य नियोजन करा, तेवढं तुमच्यासाठी पाणी उपलब्ध आहे. आमच्या धरणातलं आमच्यासाठी उपलब्ध आहे. त्याच्यामुळं इथं कुठेही मागणी आपण करू नये अशा प्रकारची त्यांना विनंती राहील. मेंढीगिरी अहवालाचा जो सध्या चुकीचा वापर केला जातो त्याच्यावर बोट ठेवून जे पाणी मागणी केली जाते त्याच्याबद्दल तुमचं मत काय? मेंढीगिरी समितीचा अहवाल हा मुळात शासनाने काही मान्यता दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे ते काही ग्राह्य धरता येणार आहे. आणि आता शासनाने नवीन अभ्यासगट स्थापन केलेला आहे. त्यांनी सांगितलं ते काय स्ट्रॅटेजी कालबाह्य झालेली, ती त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होती. त्याच्यानंतर बरेच डेव्हलपमेंट होऊन गेलेलं आहे. तेव्हा तो अहवाल काही गृहीत धरता येणार नाही आणि नव्याने कमिटी स्थापन होऊन जो काही अहवाल येईल त्यानुसार त्या ठिकाणी वाटप होईल. त्यासाठी तुम्ही काही नियोजन केलेलं? आम्ही PIL केलेली आहे ना, जी आम्ही ऑगस्ट सप्टेंबरमध्ये PIL केली. 7 नोव्हेंबरला त्याच्यामध्ये सुनावणी झाली. शासनाला स्पेसिफिक ॲफिडेव्हिट द्यायला सांगितलं का तुम्ही जे काही त्या निकालानंतर केलंय तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली याचं ॲफिडेव्हिट द्या. आणि आता परत 5 डिसेंबरला 30 तारीख आहे. अवमान याचिका करण्याची वेळ आली, कारण कोर्टानेच त्याच्यामध्ये सांगितलं का आम्ही जे काही तुम्हाला आदेश दिले होते याचं पालन आपण करत नाही, याच्या मुदती आपण पाळत नाही. त्याच्यामुळे आपण आपल्यावर अवमान याचिका दाखल का करू नये अशा प्रकारचं शासनाला त्या ठिकाणी विचारण्यात आलं होतं. आणि तेच आता सुप्रीम कोर्टामध्ये पण सुनावणी दरम्यान जज त्यांनी विचारलं का जे काय आदेश हायकोर्टाने दिलेले याचा अवमान झालेला आहे, याची अवमान याचिका दाखल आहे का, तिथे पण त्यांनी तेच विचारलं. त्याच्यामुळं 8.5 TMC पाणी जर समजा खाली गेलं तर काय परिणाम होईल आपल्या लाभ क्षेत्रावर? इथं आता रोटेशनच होणार नाही ना. इथं पूर्णपणे उन्हाळी जे काही 4 महिने आहे त्याच्यामध्ये शेतीच्या कुठल्याही पिकासाठी
पाणी उपलब्ध होणार नाही, फक्त पिण्यासाठी उपलब्ध होईल. त्यामुळे इथल्या सर्व शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान आहे, आपल्या बाजारपेठेचं मोठं आर्थिक नुकसान होईल, कारखान्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. हे सगळं नुकसान, त्याला परिणाम ते होतील. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. आपली एक सुनावणी 5 डिसेंबरला अवमान याचिकेची आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी 12 डिसेंबरला आहे, जसं आपण सांगितलं. मग हे सगळी तारीख पुढची दिलेली असताना त्यापूर्वी जर पाणी सोडण्याची हालचाल झाली आणि पाणी सोडलं तर आपली काय भूमिका आहे? पाणी सोडता येणार नाही, कारण पाणी सोडल्यामुळं कोर्टाचा अवमान होईल तिथे. त्याच्यामुळे शासनाला तिथे पाणी सोडता येणार नाही. शासनाने त्या गोष्टीत दखल किंवा ते लक्षात घेतलं पाहिजे. आतापर्यंत काय सांगण्यात येत होतं का पाणी सोडावं लागेल, नाहीतर शासनाचा अवमान. ॲक्च्युली शासनाला जे आदेश दिले होते कोर्टाने 2016ला, त्या आदेशांचं पालन न केल्यामुळं त्यांना आता पाणी सोडता येणार नाही. जे त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो सुद्धा शासनाने कोर्टाचा अवमान केलेला आहे. म्हणून आता पाणी सोडणं हे अजून कोर्टाचा मोठा अवमान त्याच्यामध्ये होईल. मराठवाड्यातील नेते म्हणतात की नगर नाशिक जिल्ह्यातील नेत्यांच्या दबावामुळे कुठेतरी राज्य सरकार पाणी सोडत नाहीये. दबावाचा काही संबंध नाही याच्यामध्ये. जे काही कायदेशीर आहे, जे काही टेक्निकल आहे, त्याच आधारे आम्ही मागणी करतोय आणि त्याच आधारे आम्ही आपल्या शासनाला विनंती केलेली आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.